जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका आपण सुरू केलेल्या आहेत। तर त्याच्यामधली ही 10वी सराव प्रश्नपत्रिका आहे। याची PDF मी तुम्हाला आधीच टेलिग्राम चॅनलला आपल्या दिलेली आहे। तर सर्वांनी व्यवस्थित सोडवलेली असेलच। तर त्याच्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तरे पाहूया। तर बघा मित्रांनो, ह्या ज्या आपण सराव प्रश्नपत्रिका सुरू केलेल्या आहेत, तर येणाऱ्या जवळपास सर्व एक्झामसाठी या सराव प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। याच्यामध्ये मी बघा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन प्लस संभाव्य प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत। त्याच्यामुळं येणाऱ्या सर्व एक्झामसाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तर बघूया मग सराव प्रश्नपत्रिका 10वी याचे उत्तरे। तर पहिला प्रश्न काय होता मग? आपली पाठ आपल्याला दिसत नाही या म्हणीचा समानार्थी म्हण ओळखा। बघा, आपली पाठ आपल्याला दिसत नाही या म्हणीची समानार्थी म्हण आपल्याला सांगायची आहे। तर कोणती होईल मग? काय होईल याचा आन्सर? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, हे या म्हणीचा समानार्थी म्हण आहे। ओके, बघूया पुढचा प्रश्न। दुसरा प्रश्न, एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजेच रिकामी जागा होय। बघा, एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजेच त्याला काय म्हणतात मग? म्हणजेच त्याला भाषांतर असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक डी। पुढचा प्रश्न बघा, वाक्यातील प्रत्येक शब्दाचे व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजेच रिकामी जागा होय। बघा, वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजेच त्याला काय म्हणतात? म्हणजेच त्याला म्हणतात पदपरिस्फोट। बघा, ऑप्शन क्रमांक बी, पदपरिस्फोट असे म्हटले जाते। ओके, बघूया पुढचा प्रश्न। चौथा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही? बघा, इंग्रजी भाषेतून आलेला नाही, कोणता नाही मग? तर याचं योग्य उत्तर आहे पगार। पगार हा शब्द इंग्रजी भाषेतला नाही। बाकी पेपर इंग्रजी भाषेतून शब्द आलेला आहे मराठीमध्ये। त्याच्यानंतर बघा, तिकीट हा सुद्धा आलेला आहे इंग्रजी भाषेतून आणि मोटार हा सुद्धा शब्द आलेला आहे। ओके, बघूया पुढचा प्रश्न। चौकीदार हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे? बघा, चौकीदार हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे? तर कोणत्या आहे मग? तर याचं योग्य उत्तर आहे फारसी भाषेतील चौकीदार हा शब्द आहे। पुढचा प्रश्न पाहूया। आंधळ्याला भिक्षा वाढा बाई तुमचा बोलबाला होईल या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा, आंधळ्याला भिक्षा वाढा बाई तुमचा बोलबाला होईल या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर काय होईल मग? तर याचा योग्य अर्थ होईल उत्कर्ष होणे। ओके, उत्कर्ष होणे, ऑप्शन क्रमांक डी। बघूया पुढचा प्रश्न। सातवा प्रश्न, धनाची करी माया उडत्या पाखराची छाया या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। बघा, धनाची करी माया उडत्या पाखराची छाया या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? तर याचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक सी, आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही, ह्या म्हणीचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक सी। ओके, बघूया पुढचा प्रश्न। कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हणतात? बघा, कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हटले जाते? तर काय याचं उत्तर? तर त्यालाच कर्मपूरकाचा विस्तार असे म्हणतात। ओके, कर्मपूरकाचा विस्तार म्हणतात, ऑप्शन क्रमांक सी। पुढचा प्रश्न पाहूया। ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ते सर्वनामे म्हणजे काय? बघा, ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात तर ते सर्वनामे म्हणजे काय? तर काय असेल याचं उत्तर मग? तर ती सर्वनामे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे। ओके, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे, ऑप्शन क्रमांक बी। पुढचा प्रश्न पाहूया। 10वा प्रश्न, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा यासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा। बघा, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा यासाठी योग्य पर्याय कोणता आहे ह्या चार पर्यायापैकी? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मनकवडा। ओके, पुढचा प्रश्न पहा। भारतामध्ये प्रबोधनाची सुरुवात खालीलपैकी कुठून झाल्याचे मानले जाते? बघा, भारतामध्ये प्रबोधनाची सुरुवात खालीलपैकी कुठून झाल्याचे मानले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे बंगाल येथून भारतामध्ये प्रबोधनाची सुरुवात झाल्याची आढळून येते। ओके, पुढचा प्रश्न, धूमकेतू व ज्ञानदर्शन या वृत्तपत्रामधून सामाजिक विषयावर लिखाण करणारे समाजसुधारक कोण होते? बघा, वृत्तपत्र कोणते आहेत? तर धूमकेतू व ज्ञानदर्शन या वृत्तपत्रामधून सामाजिक विषयावर लिखाण करणारे समाजसुधारक कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे भाऊ महाजन कुंटे हे होते, ऑप्शन क्रमांक ए। बघूया पुढचा प्रश्न। 13वा प्रश्न,
द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा, द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर या 4 पर्यायापैकी कोणी लिहिला आहे? मग काय असेल याचं उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिलेला आहे. व्यवस्थित पहा, महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया. मुळशी सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? बघा, मुळशी सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता विचारले, नव्हता. तर कोणाचा नव्हता मग? तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांचा सहभाग मुळशी सत्याग्रहामध्ये नव्हता. बाकी कोणाकोणाचा होता? तर सेनापती बापट, त्याच्यानंतर शंकरराव देव आणि विनायक भुसकुटे यांचा सहभाग मुळशी सत्याग्रहामध्ये होता. ओके, बघूया पुढचा प्रश्न. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे इसवी सन 1848 मध्ये स्थापन झालेल्या रिकामी जागा या सभेचे अध्यक्ष होते. बघा, कोण? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर हे 1848 मध्ये स्थापन झालेल्या रिकामी जागा या सभेचे अध्यक्ष होते. तर कोणत्या सभेचे अध्यक्ष होते मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ज्ञानप्रसारक सभा या सभेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूया. गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून रिकामी जागा या काळात काम पाहिले. बघा, कोणी? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून रिकामी जागा या काळामध्ये काम पाहिले. तर ते काळ कोणता? कोणत्या काळामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले हे आपल्याला सांगायचं आहे. तर काय होईल याचा आन्सर? तर याचं योग्य उत्तर आहे 1892 ते 1895 या काळामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. ओके, ऑप्शन क्रमांक बी. बघूया पुढचा प्रश्न. हिंदुस्तान लाल सेना या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदुस्तान लाल सेना या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य आन्सर आहे मदनलाल बागडी यांनी हिंदुस्तान लाल सेना या संघटनेची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. 15 जून 1875 मध्ये दख्खनच्या बंडामध्ये शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव कोणत्या ठिकाणी झालेला होता? बघा, डेट व्यवस्थित लक्षात घ्या. 15 जून 1875 मध्ये दख्खनच्या बंडामध्ये शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव कोणत्या ठिकाणी झालेला होता? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे मुधाळी या ठिकाणी शेवटचा शेतकऱ्यांचा उठाव झालेला होता. ओके, बघूया पुढचा प्रश्न. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते होते? बघा, रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आपल्याला सांगायचे आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह तर कोणते आहे मग? कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे वटवृक्ष हे रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. वटवृक्ष, ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र समाज सुधारणेच्या इतिहासात खालीलपैकी कोणता समाज सुधारक श्रीपती शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहे? बघा, या 4 ऑप्शनपैकी कोणता समाज सुधारक श्रीपती शेषाद्री या प्रकरणाशी संबंधित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर काय असेल याचा आन्सर? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे श्रीपती शेषाद्री या प्रकरणाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय पुरावा कायदा 1872ची रचना कोणी केली? बघा, भारतीय पुरावा कायदा 1872ची रचना कोणी केली? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे सर जेम्स स्टीफन. बघा, सर जेम्स स्टीफन यांनी भारतीय पुरावा कायदा 1872ची रचना केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न. भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज खालीलपैकी कोणी उठवला होता? बघा, भारतामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज खालीलपैकी कोणी उठवला होता? या 4 ऑप्शनपैकी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी केलेली होती? बघा, नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी केली होती? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी महात्मा गांधी यांनी नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक ए. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून ओळखले जाते? बघा, महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर
म्हणून कोणाला ओळखले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे विष्णुशास्त्री पंडित. बघा, विष्णुशास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे कोणत्या संस्थेचे बोधवाक्य होते? बघा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे कोणत्या संस्थेचे बोधवाक्य होते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे रयत शिक्षण संस्थेचे हे बोधवाक्य होते. ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रशासनाचे भारतीयकरण केले? बघा, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रशासनाचे भारतीयकरण केले होते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड रिपन या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रशासनाचे भारतीयकरण केले होते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकावरती होता? बघा, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावरती होता? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर प्रभाव होता. ओके, बघू पुढचा प्रश्न. 28वा प्रश्न चालू आहे. खालीलपैकी कोणाला विदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा टिळक म्हणून ओळखले जाते? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचा टिळक, विदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा टिळक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर काय असेल याचं उत्तर योग्य? तर योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक बी, बापूजी आने. बघा, बापूजी आने यांना विदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा टिळक म्हणून ओळखले जाते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. इसवी सन 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला होता? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. इसवी सन 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे महर्षी वि रा शिंदे यांनी 1933 मध्ये अस्पृश्यता प्रश्न हा ग्रंथ लिहिला होता. ओके, बघूया पुढचा प्रश्न. हिंदुस्थानासाठी पार्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केल्याचे आढळून येते? बघा, हिंदुस्थानासाठी पार्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केल्याचे आढळून येते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. ओके, ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. सर्वात दक्षिण बाजूस कोणते बेट आहे? बघा, सर्वात दक्षिण बाजूस, बरं का, दक्षिण बाजूस कोणते बेट आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रेट निकोबार. ग्रेट निकोबार हे सर्वात दक्षिण बाजूस असलेले बेट आहे. ऑप्शन क्रमांक सी. पाहूया पुढचा प्रश्न. वेळणेश्वर पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, वेळणेश्वर पुळण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तर काय असेल याचं उत्तर? वेळणेश्वर पुळण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही वेळणेश्वर पुळण आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कुंभा घाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? बघा, कुंभा घाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? काय असेल याचं उत्तर मग? तर बघा, मग कुंभा घाट हा पुणे व रायगड, बघा ऑप्शन क्रमांक बी, पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना कुंभा घाट जोडतो. ओके, बघूया पुढचा प्रश्न. बाळेश्वर डोंगररांगा कोणत्या दोन नद्या दरम्यान आहेत? बघा, कोणत्या? तर बाळेश्वर डोंगररांगा, ह्या डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहेत? काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी व प्रवरा. गोदावरी व प्रवरा या दोन नद्या दरम्यान बाळेश्वर डोंगररांगा स्थित आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? बघा, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. ओके, ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा, धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दूध उत्पादनाशी ही धवल क्रांती संबंधित आहे. दूध उत्पादन. पाहूया पुढचा प्रश्न. पालाघाट खिंड कोणत्या दोन पर्वतरांगांमधून जाते? बघा, पालाघाट खिंड कोणत्या दोन पर्वतरांगांमधून जाते? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाट व नीलगिरी. बघा, पश्चिम घाट व नीलगिरी या दोन पर्वतरांगांमधून पालाघाटची खिंड जाते. पुढचा प्रश्न. नर्मदा व तापी या नद्यांना कोणती डोंगररांग वेगळी करते? बघा, नर्मदा व तापी या नद्यांना कोणती डोंगररांग वेगळी करते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे सातपुडा
रांग. सातपुडा डोंगर रांग ही नर्मदा व तापी या दोन नद्यांना वेगळी करते. पुढचा प्रश्न पाहूया. जैतापूर बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा जैतापूर बंदर बघा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. काही प्रिव्हियस इयरच्या एक्झाममध्ये सुद्धा आलेले आहेत आणि काही त्याच्यावरच आधारित मी संभाव्य प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. जैतापूर बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूर बंदर स्थित आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. 10 डिग्री चॅनल कोणत्या बेटादरम्यान आहे? बघा 10 डिग्री चॅनल कोणत्या बेटादरम्यान आहे ते विचारलेलं आहे. तर काय असेल याचं उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अंदमान व निकोबार बेटादरम्यान 10 डिग्री चॅनल आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे 1967मध्ये. 1967मध्ये महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न. खालीलपैकी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोण असतात मग? तर याचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री असतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष नियोजन आयोगाचे तर कोण होते मग? काय असेल याचं उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. बघूया पुढचा प्रश्न. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात मग? तर याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न. राज्यपालपदी नियुक्ती होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? बघा कोणत्या पदावर? तर राज्यपाल या पदावर नियुक्त होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे 35 वर्ष असावे लागते राज्यपाल या पदावर नियुक्त होण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यघटनेतील कोणता भाग राज्य शासनाशी संबंधित आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य शासनाशी संबंधित राज्यघटनेतील कोणता भाग आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे 6वा भाग. बघा राज्यघटनेतील 6वा भाग राज्य शासनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्यासाठी किंवा करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे कृष्ण मेनन समितीने सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्याची शिफारस केली होती. ओके, बघूया पुढचा प्रश्न. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये राष्ट्रपती धनविधेयकाची संमती देतात? बघा संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये राष्ट्रपती धनविधेयकाची संमती देतात? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 111. कलम 111 अन्वये राष्ट्रपती धनविधेयकाची संमती देतात. पुढचा प्रश्न. कोणत्या आणीबाणीच्या काळात संसदीय कायद्याद्वारे लोकसभेचा कार्यकाळ वाढवता येतो? बघा कोणत्या आणीबाणीच्या दरम्यान किंवा काळामध्ये संसदीय कायद्याद्वारे लोकसभेचा कार्यकाळ वाढवता येतो? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी ऑप्शन क्रमांक ए. बघूया आजचा शेवटचा प्रश्न. कोणत्या घटनादुरुस्तीने अधिकृत भाषांची संख्या 22 झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने अधिकृत भाषांची संख्या 22 झाली? तर कोणती घटनादुरुस्ती आहे मग ही? तर याचं योग्य उत्तर आहे 92वी घटनादुरुस्ती आहे आणि ती 2003ची. ओके, 92वी घटनादुरुस्ती 2003ची ऑप्शन क्रमांक बी. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे 50 क्वेश्चन होते. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन होते. याच्यामधले मी PYQ सुद्धा घेतलेले आहेत आणि संभाव्य प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आणि अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.